दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कोपरगाव तालुका आणि शहर शाखेच्या वतीने आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्रासह देशभरात शालेय आणि स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार गोंधळ होत असून त्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे। या कारणामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली असून काहींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय। विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून केंद्र सरकारकडे न्यायाची मागणी करत आहेत, मात्र सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला। तसेच दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर पोलिसांनी केलेल्या कथित लाठीमाराचाही निषेध करण्यात आला। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित राहावं, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व्हावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। मी विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला प्रामुख्याने इथं आलोय आणि जी विद्यार्थ्यांची अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मागणी आहे तीच आमची मागणी आहे आणि ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे। नीटच्या परीक्षेला भारत देशातून दरवर्षी 22 लाख विद्यार्थी बसतात त्याच्यामध्ये आणि हा पेपर फुटला। अनेक विद्यार्थ्यांचीच नाही त्यांच्या पालकांची सुद्धा स्वप्न असतात। आमच्या घरात सुद्धा JEE CET देणारे मुलं होते आणि त्या संपूर्ण वर्षभरात ते सगळं कुटुंब जसं काही सगळं कुटुंबच नीटची परीक्षा देत आहे का काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्या घरात असते। आणि असं असताना सातत्याने पेपर फुटी या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी होती। मागच्या 12 वर्षामध्ये 152 पेपर फुटले आणि 7.5 कोटी विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसलेला आहे। म्हणजे नीटचा पेपर फुटल्यानंतर आंदोलन सुरू झाल्यानंतर या महाराष्ट्र राज्यात TETचा शिक्षकांचा पेपर फुटला। इतकी जर यांची अवस्था आहे तर या धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही। आणि म्हणून सोनम वांगचुक यांनी जरी त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे उपोषण सोडलं, सगळ्यांचंच आव्हान होतं कारण 26 दिवस उपोषण करणं सोपं नाही, त्यांच्या त्या निर्णयाचा आम्ही आदर करतो। पण अभिजित दिपकेंनी जे सांगितलंय की हे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहे, त्याला आमचा त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा जाहीर करतो आणि या सरकारचा निषेध करतो। या पद्धतीने आपण बघितलं की 20 दिवस जे आहे तर सरकारचा कोणी प्रतिनिधी सुद्धा चर्चेला गेलेला नाही आणि त्यामुळे आंदोलन जे आहे चिघळत गेलं। काय वाटतं सरकारच्या भूमिकेबद्दल तुम्हाला? मुळात हे सरकार संवेदना शून्य सरकार आहे। या सरकारला जनाची मानाची कुठली लाच त्या ठिकाणी उरलेली नाहीये आणि अधिकाऱ्यांवर खापर हे सरकार त्या ठिकाणी फोडतं। यापूर्वी या देशातच रेल्वे अपघात झाला तर रेल्वे मंत्र्यांनी राजीनामे दिलेले। मग तुमच्यामध्ये जर नीटचा पेपर फुटतो, 22 विद्यार्थी आत्महत्या करतात, 22 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागतो, तर तुम्ही अधिकाऱ्यावर ढकलता। एकदम संवेदना शून्य सरकार त्या ठिकाणी आहे आणि यांना यांच्या जबाबदारीचं भान राहिलेलं नाही। मी या सरकारला आपल्या माध्यमातून सांगतो की तुम्ही जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला नाही तर आज फक्त दिल्लीत आंदोलन चालू नाही, मुंबईत सुद्धा आंदोलन झालं, नागपूरला आंदोलन झालं, नाशिकला आंदोलन झालं आणि हीच परिस्थिती त्या ठिकाणी खेडोपाडी आल्याशिवाय राहणार नाही। पालकांमध्ये प्रचंड संताप त्या ठिकाणी आहे कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळताय तुम्ही, त्यांना लाठीचार्ज करतात। देशाचे गृहमंत्री अमित शहाकडे गृह खातं आहे दिल्लीचं, ते काय तिथल्या राज्य सरकारकडे नाही आणि डोक्यात मारता लहान लहान मुलांच्या कमरे खाली मारायचे। पोलिसांना हे जाणीवपूर्वक आदेश दिले होते की जेणेकरून दहशत होईल आणि हे विद्यार्थी शहरा वैरा पळत सुटतील। यातून एकाचा डोळा गेला। 10 वर्षाच्या मुलीला तुम्ही मारता। मुलींच्या त्या ठिकाणी नाही त्या भागामध्ये पोलीस अधिकारी लाकडं घालतो, लाज वाटत नाही सरकारला आणि अशा लोकांना कुठेही सस्पेंड केलं जात नाही। गुंड घुसतात सिव्हिल ड्रेसमध्ये धाड्या वाढून। हे अराजक या देशामध्ये वाढतंय। लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्या ठिकाणी झाला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने आम्ही आज ॲडव्होकेट संदीपराव वरपे साहेब जिल्हा अध्यक्ष यांच्या समवेत आज नीट पेपर फुटीच्या आंदोलन दिल्ली येथे जंतर मंतरवर चालू आहे। त्या अनुषंगाने सोनम वांगचुक व अभिजित दिपके हे आंदोलन करीत आहेत। त्या आंदोलनाला आमच्या कोपरगाव तालुक्याच्या वतीनं पाठिंबा देत आहोत। 22 विद्यार्थी यांनी आत्महत्या केली आहे पेपर फुटीच्या प्रकरणामुळे।
त्या अधिकाऱ्यांवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे व त्यांच्या कुटुंबाला भरीव अशी मदत सरकारकडून मिळाली पाहिजे. शिक्षण व्यवस्थेत ही चूक झाल्यामुळे जबाबदार मंत्री यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे. अमानुष मारहाण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई निलंबनाची झालीच पाहिजे. यासाठी आम्ही ठाम आहोत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.